महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. मी तुम्हाला फक्त संदेश नाही तर थेट बातमी देईल. राज ठाकरे यांच्या मनसे पक्षासोबतच्या युतीबद्दलचं उद्धव ठाकरे यांचं हे सूचक वक्तव्य. गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असं बोललं जात होतं. तशा चर्चाही रंगतात. गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा हे दोन्ही भाऊ एकत्र येतील या चर्चांनी जोर धरलाय. त्यामुळे हे दोन भाऊ एकत्र येतील का यावर चर्चा करण्यापेक्षा दोघंही एकत्र आले तर नेमकं काय होऊ शकतं? मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरण कसे बदलू शकतात? राजकारणावर त्यांचे काय परिणाम होऊ शकतात हे आज आपण पाहणार आहोत. या दोन्ही भावांनी 19 एप्रिलला काही वक्तव्य केली. तेव्हापासून ही चर्चा पुन्हा सुरू झाली. राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनेलला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी याबाबत सकारात्मक वक्तव्य केली होती. राज ठाकरे म्हणाले होते, कोणत्याही मोठ्या गोष्टींसाठी आमच्यातले वाद भांडणं अत्यंत किरकोळ आणि लहान आहेत. महाराष्ट्र फार मोठा आहे. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी तात्काळ उत्तरही दिलं होतं. आता पुन्हा उद्धव ठाकरे यांनी संदेश कशाला, आम्ही जी काही द्यायची ती थेट बातमी देऊ असं म्हणून पुन्हा एकदा दोघांच्या एकत्र येण्याबद्दल सूचक वक्तव्य केले. विषय आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय की राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार. साथ दिली, प्रतिसादही सकारात्मक आहे, पण मनसेकडून सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा. ठीक आहे ना, बघू ना, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. सर, मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल बाकीचे जे काही बारकावे ते आम्ही बघतोय. तुम्ही ऐका, आज एक संदेश असा तुम्ही देऊ शकता का जे म्हटलं जातंय की या सगळ्या प्रकारात संदेश कशाला, मी बातमीच देईन ना तुम्हाला. कार्यकर्त्यांचं मनोमिलन होते. माझ्याकडे असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बघा, एकमेकांशी माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही. महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना दोन्ही भावांकडून सकारात्मक वक्तव्य केली जात आहेत. त्यामुळे हे दोघं एकत्र येतील अशी चर्चा आहे. पण एकत्र आले तर पुढे काय घडू शकतं याचा दोघांनाही किती फायदा आणि किती तोटा होऊ शकतो? दोघांना आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर दोघांनाही एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, हे तितकंच खरं. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये निराशा आहे. यामुळे मुंबई महापालिकेत देखील मराठी मतांचं विभाजन टळू शकतं. या मतांचं दोघांनाही एकत्रित फायदा होऊ शकतो. दोघांचं एकत्र येणं दोघांसाठीच फायद्याचं ठरेल. मात्र त्यांचे काही तोटे देखील आहेत. कारण काही बाबतीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका परस्पर विरोधी आहे. त्यामुळे या दोघांच्या परस्पर विरोधी भूमिकेविरोधात एकमेकांकडे गेलेल्या मतदार दोघंही एकत्र आले तर मत एकमेकांकडे ट्रान्सफर होतील का, हा प्रश्न आहे. या युतीकडे बघितलं जात आहे. मात्र हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबईतलं राजकीय समीकरण बदलू शकतात. मराठी आणि मुस्लिम मतं एकत्र कशी ठेवायची यासाठी या दोघांनी एकत्र येऊन व्यवस्थित अजेंडा जनतेसमोर मांडला पाहिजे, तर ही सगळी मतं मिळू शकतात. शिवाय मुंबई म्हटलं तर ठाकरे हे ब्रँड ठरलेलं आहे. हे ठाकरे ब्रँड टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही बंधूंनी एकत्र येणं तितकंच गरजेचं आहे. पण हे दोघं केव्हा एकत्र येतील, ह्याचा मुहूर्त काय ठरला जाईल आणि ह्या दोघांची परस्पर विरोधी भूमिका कशी एक होईल याबाबत येणाऱ्या काळातच सगळं स्पष्ट होईल. पण तुम्हाला या सगळ्या बाबतीत काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.